नववर्षाला अवघे काही दिवस शिल्लक आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत साई दर्शन व्हावं यासाठी असंख्य भाविक शिर्डीमध्ये दाखल होत असतात आणि हेच भाविक साईबाबांच्या जे प्रकाशनं आहेत त्यांना पसंती देतात। साईबाबा संस्थांकडून विविध प्रकाशनं जी आहेत ती भाविकांसाठी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवण्यात येतात। दरवर्षी जवळपास एक महिना अगोदर नवीन वर्षाच्या एक महिना अगोदर ही सगळी प्रकाशने जी आहेत ती विक्रीला सुरुवात होते। साईबाबांचे 3D कॅलेंडर असतील, भिंतीवरचे कॅलेंडर असतील, त्यासोबत जे दैनंदिनी आहे साईबाबांची तिला खास करून पसंती जी आहे ते भाविक देत असतात आणि पॉकेट डायरी त्यासोबत जे भिंतीवरचे मोठे कॅलेंडर आहेत अगदी माफक दरात जे आहेत ते साईबाबा संस्थांकडून विक्रीस उपलब्ध आहेत। अवघ्या 25 रुपयामध्ये भिंतीवरचं मोठं कॅलेंडर आणि त्यानंतर जी दैनंदिनी आहे ती अवघ्या 85 रुपयामध्ये भाविकांना उपलब्ध करून देण्यात येते आहे आणि मोठ्या संख्येने भाविक खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी करतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। साईबाबांच्या दैनंदिनीविषयी देखील भाविकांमध्ये एक अपार श्रद्धा आहे आणि त्यामुळेच प्रत्येक भाविक जी दैनंदिनी आहे ती आपल्या घरी नेत असतो। असंख्य संस्था ज्या आहेत त्या देखील कमी दरामध्ये या ठिकाणी दैनंदिनी आणि कॅलेंडर उपलब्ध असल्यानं मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि दरवर्षी लाखोच्या संख्येनं हे सर्व प्रकाशनं जे आहेत ते विक्री या ठिकाणी होत असते। एकंदरीत जर बघितलं तर भाविक साई दर्शनानंतर आता साईबाबांच्या प्रकाशनाला देखील पसंती देताना दिसत आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।